हॅलो एव्हरीवन. आजच्या रिटेल मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण 4th युनिट कालच्या लेक्चरला सुरू केला होता आणि त्यामध्ये सुरुवातीला काही भाग 5S वगैरे स्टडी केले. त्यामध्ये आपण स्टोअर डिझाईन असा पॉइंट जो आहे, कन्सेप्ट जी आहे ती स्टार्ट केली आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता एक्सप्लेन करतात. म्हणजे तुम्ही शिकू शकता की स्टोअर कसं असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ऍज अ बिझनेसमॅन म्हणून मार्केटमध्ये जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की स्टोअर डिझाईन कशी केली जाते किंवा ज्यामुळे कस्टमर कशा पद्धतीने अट्रॅक्ट होऊ शकतात. तर यामध्ये तुम्हाला पहिल्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सांगितले की तुम्ही नक्की स्टोअर डिझाईन कशासाठी करताय. तर ते आपण कालच्या लेक्चरला पाहिले की गेट पीपल इन टू द स्टोअर, त्यानंतर एनकरेज पीपल टू बाय मर्चंडाइज, ओके, लॉयल्टी, कंट्रोल कॉस्ट, ह्या सगळा पार्ट आपला बघून झालाय. आय थिंक आपण ऑब्जेक्टिव्हच पाहत होतो. सॉरी, आपण मागे फार पुढे गेलो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला पहिला ऑब्जेक्टिव्ह दिलेला गेट पीपल इन टू द स्टोअर, म्हणजे कुठलेही पीपल्स किंवा कुठलाही कस्टमर जेव्हा मार्केटमध्ये तुमच्या स्टोअर मध्ये येतो तेव्हा त्याने कसं फील केलेलं आहे, तो एक्सपिरियन्स त्याचा शॉपिंगचा कसा असेल. तर यासाठी मॅकडोनाल्डची एक स्ट्रॅटेजी त्यांनी इथे एक्सप्लेन केलेली आहे की जसं फॉर एक्झाम्पल आता आपण बघू शकतोय, शॉपिंग टुडे हॅज बिकम अ सेन्सेसरी एक्सपिरियन्स. शॉपिंग साठी जेव्हा एखादा पर्सन, एखादा कस्टमर मार्केटमध्ये बाहेर पडतो तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स सेन्सेसरी म्हणजे काय की अगदी त्याला थोडं जरी हर्ट झालं तरी सुद्धा त्या शॉपमध्ये परत जाणं तो पसंत करणार नाही, कारण कॉम्पिटिशन खूप जास्तीचे आहे. तुमच्यासारखेच आणखी खूप इतरत्र रिटेलर्स आहेत, मग ते तुमच्याचकडे परत का येतील. तर तुमच्याकडे असं काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, कस्टमरला पुन्हा पुन्हा त्या मार्केटमध्ये येण्यासाठी हे करू शकता. तर आता यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट मेन्शन केली, स्टोअर डिझाईन इज अ स्ट्रॉंग टूल यूज बाय रिटेलर्स फॉर कम्युनिकेटिंग अँड क्रिएटिंग द इमेज ऑफ द स्टोअर इन द माइंड्स ऑफ द कस्टमर. तुम्हाला काय करायचंय की स्टोअरचं डिझाइन नक्की एक्झॅक्टली त्याचा रोल काय आहे कि सपोज जैसे कि हम लोग मार्केट में जाते हैं, स्टोर में जाते हैं, तो वहां पे जाने के बाद आपसे कम्युनिकेशन होता है, कम्युनिकेटिंग एंड क्रिएटिंग द इमेज ऑफ द स्टोर. जो भी चीजें आपको कम्युनिकेट करनी है इनडायरेक्टली, आपकी जो डिजाइन है स्टोर की वो कम्युनिकेशन हो जाता है, इनडायरेक्ट कम्युनिकेशन की आपके पास फॅसिलिटीज कितने, एम्बियन्स किस तरह का, म्हणजे जसं वातावरण तुम्ही कसं तयार केलेलं आहे तिथे कम्फर्टेबली तो शॉपिंग करू शकतो का कस्टमर, अशा पद्धतीने हे कम्युनिकेशन होतं आणि कस्टमरच्या माइंड मध्ये ते राहणार आहे. ओके, सो इथे आपल्याला कस्टमरला मार्केट स्टोअर मध्ये येण्यासाठी काय करायचंय, मोटिवेट करायचंय ह्या स्टोअर डिझायनिंगच्या थ्रू. एनकरेज पीपल टू बाय अ मर्चंडाइज. आता बाईंग करण्यासाठी त्यांना एनकरेज करायचंय. मग इथे त्यांनी दिलं की स्टोअर डिझाईन प्रोव्हाइड सेव्हरल बेनिफिट्स बाय ऑफरिंग कस्टमर्स अँड एंटरटेनिंग अँड एन्जॉयबल शॉपिंग एक्सपिरियन्स. जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स बेटर असेल ऍज अ कस्टमर म्हणून त्या शॉप मधला, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही एनकरेज व्हाल. मग त्यामध्ये त्यांनी आणखी एक गोष्ट मेन्शन केली, दिस शॉपिंग एक्सपिरियन्स एनकरेजेस customers to spend more time in the store because of visit itself is rewarding. म्हणजे तुमच्या स्टोअर मध्ये पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं पाहिजे. जसं की आपण म्हणतो की नाही, एखाद्या ठिकाणी प्लेसला तुम्ही व्हिजिट केलं आणि तिथे जर तुम्हाला एक्सपिरियन्स तुमचा बेटर असेल तर तुम्हाला पुन्हा जाण्यासाठी तुमचं माइंड रेडी असतं. म्हणजे एक प्रकारे ते स्टोअर डिझाईन काय करतं, एनकरेज करतं तुम्हाला. इम्प्लिमेंट द रिटेलर स्ट्रॅटेजी. आता तुम्हाला जेव्हा रिटेलिंगची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची आहे तर यामध्ये काय केलं जाईल की फॉर एक्झाम्पल टू डेव्हलप मोर अपस्केल ब्रँड इमेज दॅट अपील्स टू इट्स युरोपियन टार्गेट मार्केट, McDonald's remolded its stores with lime green designer chairs and dark leather upholstery to create a more relaxed, sophisticated atmosphere. आता मॅकडोनल्डचं एक्झाम्पल त्यांनी मुद्दाम दिलंय की जेव्हा तुमची ही स्ट्रॅटेजी आहे की स्टोअर डिझाईन करायचं, मग त्यामध्ये असणारी सिटिंग अरेंजमेंट, कस्टमर जेव्हा तुमच्या स्टोअर मध्ये एंटर होईल तेव्हा त्याला कम्फर्टेबली रिलॅक्स फील होण्यासाठी, बसण्यासाठी तुम्ही चेअर्सची डिझाईन कशी बनवलीत, लाईम ग्रीन डिझायनर चेअर्स, की ज्यामुळे ते ऍटमॉस्फिअर तयार होईल, सोफिस्टिकेटेड त्याला तिथे फील होईल. किंवा ही जी काही अरेंजमेंट आहे स्टोअरची, तर ही एक प्रकारे काय आहे, रिटेलर्सची स्ट्रॅटेजी असणार आहे. बिल्ड लॉयल्टी बाय प्रोव्हाइडिंग रिवॉर्डिंग शॉपिंग एक्सपिरियन्स. तुम्ही काय करता की लॉयल्टी तयार करता. हे स्टोअर डिझाईन जे आहे
की सपोज आता इथे दिलं when customers consistently have rewarding experience when visiting retailer store or even the website they are motivated to visit repeatedly. म्हणजे इथे तुमचा एक्सपिरियन्स रेग्युलर कसा आहे की बेटर आहे, म्हणजेच तुम्हाला रिपिटेशन होतं, तुम्हाला प्रत्येक व्हिजिट मध्ये मोटिवेशन मिळतं. जर वेबसाईटच्या थ्रू सुद्धा जर तुम्ही प्रोडक्ट परचेस करत असाल किंवा आणखी रेग्युलर मॅन्युअली सुद्धा तुम्ही स्टोअर मध्ये जाऊन परचेसिंग करत असाल तरी सुद्धा हा एक्सपिरियन्स बेटर असेल तर एक प्रकारे त्या ब्रँडची तुमची बिल्ड काय होते, स्टोअरशी लॉयल्टी तयार होते. लक्षात आलं? इन्क्रीज सेल्स ऑन अ व्हिजिट म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिजिट करता तेव्हा ऑब्विसली काहीतरी परचेसिंग होतं, म्हणजे अनप्लॅन परचेसिंग सुद्धा होतं स्टोअर डिझाईनमुळे, की ज्याला आपण इम्पल्स परचेसिंग असं म्हणतो की नाही. तुम्ही एखाद्या प्लेस मध्ये गेलात, आता साधं तुम्ही घरातून ठरवून गेलेलं नाही, तसं इमॅजिन करूया. पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला एखादा आता स्टोअरने डिझाईन असं केलेलं आहे की त्यामध्ये व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली एखादा प्रोडक्ट परचेस करण्याची इच्छा होते. तर दॅट इज कॉल्ड इन्क्रीज सेल्स ऑन अ व्हिजिट. कंट्रोल कॉस्ट मध्ये काय दिलंय की कॉस्ट कंट्रोल केली जाते. म्हणजे जसं की सर्टन स्टोअर्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह टू बिल्ड अँड मेंटेन ॲज दे रिक्वायर पर्टिक्युलर टाइप्स ऑफ लाइटिंग and other decorative items which in turn consume more electricity and are less ecologically friendly. The store design can also affect labor cost and inventory shrinkage. म्हणजे आता इथे डिझायनिंग करायचं म्हणून तुम्ही खूप एक्सेसिव्ह एक्सपेन्सेस खूप लागतात त्या गोष्टीसाठी आणि मग ते एक्सपेन्सेस तुम्हाला काय करायचे आहेत, कंट्रोल करायचे आहेत. इको फ्रेंडली तुमचं एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. आता इथे इलेक्ट्रिसिटी खूप जास्त वापरली किंवा आणखी काही डेकोरेशन साठी लाइटिंग खूप वापरली, इलेक्ट्रिसिटी बिल तुमचं काय होणार आहे, वाढणार आहे. लेबर कॉस्ट वर त्याचा इम्पॅक्ट होईल, इन्व्हेंटरीवर त्याचा इम्पॅक्ट होईल. तर हे सगळं तुम्हाला काय करायचंय, कंट्रोल मध्ये करायचं आहे. कंट्रोल मध्ये राहून तुम्हाला फ्रीडम दिलं. इमॅजिन करा की तुम्ही एक स्टोअर उभं करताय ऍज अ रिटेलर म्हणून, स्टोअर तुम्ही तुमचं असणार आहे. तर त्या स्टोअर मध्ये तुम्हाला फक्त एवढं माहिती की डिझायनिंग केलं जातं, पण त्यासोबत तुम्हाला कंट्रोल करायची आहे तुमची कॉस्ट, तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत. तर हे सुद्धा एक मेन ऑब्जेक्ट तुमचं असणार आहे. मीट लिगल रिक्वायरमेंट्स यामध्ये तुम्ही बघू शकताय बघा. फर्स्ट चॅप्टर मध्येच त्यांनी सांगितलं स्टोअर डिझाईन और रिडिझाईन डिसिजन्स मस्ट कॉम्प्लाय विथ द 1990 अमेरिकन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट IDA. एक ऍक्ट तयार केला गेलेला आहे की तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटीज कराल स्टोअर डिझायनिंग साठी तर त्यासाठी तुम्हाला काही रूल्स आणि रेग्युलेशन्स बनवले गेले IDA च्या थ्रू. दिस लॉ प्रोटेक्ट्स पीपल विथ डिसॅबिलिटीज फ्रॉम डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट, ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक अकोमोडेशन, टेलिकम्युनिकेशन अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट्स. म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटी तुम्ही करणार आहात तर पीपलसाठी ह्या लॉने काय केलं की प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं. मग डिसॅबिलिटीज फ्रॉम डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर जो फरक केला जातो, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव केला जातो की एम्प्लॉयमेंटसाठी. आता सपोज लिगल रिक्वायरमेंट म्हणजे काय की तुम्हाला दिलेल्या फ्रीडम एक प्रकारे की ती प्रोव्हिजन केली जाते. आपण म्हणतो की नाही ऍज पर लॉ मला बोलण्याचं, स्पीच करण्याचं काय फ्रीडम दिलेलं आहे. मग मी काय बोललं पाहिजे, मला फ्रीडम जरी दिलं तर मी ते कशा पद्धतीने वापरात आणलं पाहिजे यालाही काही रूल्स लावलेले आहेत. तर यामध्ये त्यांनी ट्रान्सपोर्टेशन करणार आहात, म्हणजे आता कुठला प्रोडक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट करताय तुमचा किंवा इम्पोर्ट केला जातो. रिटेलर्स जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑल ओव्हर ग्लोबल वर्ल्ड मध्ये ते काय करतात की बिझनेस करू शकतात. अशा केसमध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन हा पार्ट येतो, पब्लिक अकोमोडेशन हा पार्ट येतो, टेलिकम्युनिकेशन करावं लागतं. तर ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करण्यासाठी काही लिगल रूल्स रेग्युलेशन्स बनवले गेले. त्यामध्ये नेक्स्ट थिंग सांगितली त्यांनी, however providing for wider SLAs and more space around fixtures can result in a more pleasant shopping experience for able-bodied as well as disabled customers. म्हणजे तुमच्याकडे येणारा कस्टमर कुठल्याही टाईपचा असू शकतो, म्हणजे हँडिकॅप पण असू शकतो. तर त्याला कशा पद्धतीची स्पेस अवेलेबल करायची आहे, त्याला कम्फर्टेबली तिथे काय करता आलं पाहिजे, स्पेस मिळाली पाहिजे तिथे शॉपिंग करण्यासाठी. मग एसलेचा वापर कसा केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी काही काय केलेले आहेत, रिक्वायरमेंट्स, लिगल रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत. ओके, सो त्यामध्ये त्यांनी काय दिलंय बघा, ऑन द बेसिस ऑफ दिस कोर्ट केसेस रिटेलर्स आर टिपिकली रिक्वायर्ड. आता त्यांनी कुठल्या रिक्वायरमेंट्स दिल्या, प्रोव्हाइड 32 इंच वाईड पाथवे इन द मेन एस्ले.
जे मेन जो तुमचा रोड असेल, तुम्ही स्टोअर मध्ये एंटर केल्यानंतर 32 इंचचा कमीत कमी असला पाहिजे. आता जर तुम्ही कोरोनाच्या काळात बघितलं अशी प्रोव्हिजन नसेल तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन ठेवू शकणार आहात? बाथरूम्स असले पाहिजे, ड्रेसिंग रूम्स असले पाहिजे की ज्यामुळे तुमचा शॉपिंग एक्सपिरियन्स बेटर असेल. फिक्चर्स जास्तीत जास्त असले पाहिजे. लोअर मोस्ट कॅश रॅप्स, चेकआउट स्टेशन अँड फिक्चर सो दॅट दे कॅन बी रीच बाय पर्सन इन अ व्हीलचेअर. म्हणजे व्हीलचेअरवर असणारे जे पर्सन्स आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं जे काही चेकआउट स्टेशन आहे ते त्याची अरेंजमेंट कशी असेल तर तुम्हाला लोअर जे काही फ्लोअर आहे, म्हणजे आता सपोज तुमच्याकडे 2-3 फ्लोअर मध्ये तुमचं स्टोअर असेल, फर्स्ट फ्लोअरला काय आहे, सेकंड फ्लोअरला, तर व्हीलचेअर वाल्या पर्सन साठी पण ती प्रोव्हिजन असली पाहिजे तुमच्या स्टोअर मध्ये. मेक बाथरूम्स अँड ड्रेसिंग रूम्स फुल्ली असेसिबल, जे सगळ्या सुविधांनी असं उपलब्ध तुमचं बाथरूम आणि ड्रेसिंग रूम असलं पाहिजे. अशा पद्धतीच्या काही लिगल रिक्वायरमेंट्स दिल्या. त्यानंतर प्रिन्सिपल्स मध्ये काय दिले, स्टोअर डिझाईन मध्ये रिटेलर्स हॅव टू कीप इन माइंड सर्टन प्रिन्सिपल्स. आता आपण जसं प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट फर्स्ट इयरला स्टडी केलेलं आहे, त्यामध्ये जे काही मॅनेजमेंटसाठी प्रिन्सिपल स्टडी केले, आता स्टोअर डिझाईन साठी काय प्रिन्सिपल्स दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे. फर्स्ट वन इज टोटॅलिटी. टोटॅलिटी मध्ये दिलंय द एंटायर स्टोअर हॅज टू बी कन्सिव्ह ॲज वन युनिट. म्हणजे इथे तुम्हाला जे काही म्हणतो ना की गॅप गॅप दिसता कामा नये, सगळं ओव्हरऑल एकच स्टोअर आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. म्हणजे जे काही जेवढे युनिट आहेत ते कसे असले पाहिजे की रिलेटेड किंवा कनेक्टेड असले पाहिजे. ड्रॉज अपॉन द रिटेलर्स बेसिक विजन फॉर एक्झिस्टन्स, इट हॅज टू रिफ्लेक्ट हिज विजन अँड मिशन स्टेटमेंट. तुमचं जे काही स्टोअर आहे त्यामधून तुम्हाला तुमचे विजन्स आणि मिशन्स काय झाले पाहिजे, समजले पाहिजे. सपोज तुम्ही एखाद्या प्लेसला गेला, ती प्लेस खूप अट्रॅक्टिव्ह आहे, पण ती नक्की कशासाठी बनलेली आहे, तिचं सध्या वर्क काय चालतं किंवा पुढे फ्युचर मध्ये ते काय करणार आहे, फ्युचर प्लॅन त्यांचे काय असतील, हे जर समजले नाही तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. साधं सिंपल आहे, तुम्ही एखाद्याकडे गेस्ट म्हणून गेलात तरी सुद्धा त्या फॅमिलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक जनरल आयडिया मिळते की त्यांचे सध्याचं मिशन कसं सुरू आहे किंवा ते पुढे भविष्यात कसा प्लॅन केलेला आहे त्यांनी, हे तुमच्या कम्युनिकेशन मधून कळतं. आता एखाद्या स्टोअर मध्ये तुम्ही गेलात, स्टोअरची डिझाईन पाहिली की तुम्हाला तिथले विजन आणि मिशन समजणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आणखी दिलं हु इज द रिटेलर्स टार्गेट ऑडियन्स. नक्की टार्गेट कोणाला करायचंय त्यांना, टाइप ऑफ मर्चंडाइज टू बी स्टॉक, कुठल्या टाइपचे मर्चंडाइज तिथे स्टॉक केलेले आहेत, प्राइसिंग कशा आहेत, प्रमोशन्स कसे दिले जातात, की ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही काय कराल की एक प्रकारे अंदाज एस्टिमेट काढला जातं की यांचं मिशन आणि विजन काय आहे. नॉट ओनली दिस बट इट ऑल्सो कन्सिडर्स फॅक्टर्स लाईक द स्टोअर एंट्रन्स, पिक्चर्स अँड डिस्प्लेस. म्हणजे इथे बनवलेले पिक्चर्स कसे आहेत किंवा स्टोअरचं एंट्रन्स कसं आहे. तुम्ही जवळपास एक तुम्हाला मराठीमध्ये म्हण माहिती असेल की घराचं अंगण पाहूनच घराची दशा कळते, की अंगणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की आतमध्ये घराची पोझिशन काय असेल. तसं आहे की स्टोअरचा एंट्रन्स कसा आहे त्यावरून तुमच्या डोक्या माइंड मध्ये एक आयडिया जनरेट होते की आतमध्ये एन्व्हायरमेंट कसं असेल. लक्षात येत. त्यामुळे इथे टोटॅलिटी हे एक प्रिन्सिपल असेल. फोकस मध्ये काय केलं की तुम्ही टार्गेट ऑडियन्सला फोकस करा. आता टार्गेट ऑडियन्सला फोकस करा म्हणजे काय, तर इथे तुम्ही बघू शकता सेकंड प्रिन्सिपल इज ऑफ फोकस वेअरिंग व्हाईल एस्पायरिंग टू क्रिएट अ ब्युटिफुल प्लेसेस फॉर the consumer to shop in, and the retailer should not forget that the primary focus within the store has to be product or merchandise. म्हणजे तुम्ही स्टोअरचं डिझाईन किती छान केलेलं असेल, ब्युटिफुल असेल, पण तरी सुद्धा तुमचा मेन फोकस काय की तुमच्याकडे असणारे सेलिंग साठी प्रोडक्ट किंवा मर्चंडाईज कुठले ठेवलेले आहेत त्याच्यावर तुमचा फोकस असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या प्राइसेस कशा आहेत, ते कशा पद्धतीने सेल केले जातात आणि ते परचेस करताना कस्टमर कशा पद्धतीने फील करतो, कम्फर्टेबल फील करत असेल तर काय झालेलं आहे की तुमचा फोकस करेक्ट आहे. ओके. ईज ऑफ शॉपिंग मध्ये काय दिलंय बघा, the store has been created for the customer. It has to be easy for him to navigate, easy to access, and most importantly simple to understand. No one wants to visit a store where shopping is cumbersome and tedious. म्हणजे जे काही तुम्ही डिस्प्ले करणार आहात, ईज ऑफ शॉपिंग म्हणजे काय, तर डिस्प्लेची जी तुमची मेथड आहे ती अंडरस्टँड होण्यासारखी असली पाहिजे, सिम्पल टू अंडरस्टँड. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, कस्टमर जेव्हा स्टोअर मध्ये एंटर होईल तेव्हा त्याला नक्की कशा पद्धतीने शॉपिंग करावं किंवा कुठून सुरुवात करावी, कुठे एंड असेल, कुठलं डिपार्टमेंट कुठे आहे, हे सगळं तुम्हाला साइन सिम्बॉलच्या थ्रू किंवा सायनेज जे बनवले जातात त्याच्या थ्रू एक्सप्लेन केलं जातं. म्हणजे
तुम्हाला शॉपिंगचा एक्सपिरियन्स बेटर असला पाहिजे, प्लस तिथे असणाऱ्या फॅसिलिटीज तुम्हाला समजण्यासारख्या असल्या पाहिजे. ओके, हा एक प्रिन्सिपल असेल. नेक्स्ट थिंग तुम्हाला सांगितली चेंज अँड फ्लेक्झिबिलिटी. आता यामध्ये स्टोअर डिझाईन हॅव टू बी अडॉप्टेबल टू द एन्व्हायरमेंट दॅट दे आर अ पार्ट ऑफ. म्हणजे आता ते अडॉप्टेबल असलं पाहिजे. जो काही चेंज आहे स्टोअरचा, तर तो कस्टमरने अडॉप्ट करण्यासारखा असला पाहिजे असं सांगितलं. चेंज अँड फ्लेक्झिबिलिटी हॅव टू बी कन्सिडर्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ युअर चेंजिंग कन्झ्युमर नीड्स अँड स्टोअर डिझाईन हॅज टू बी अडॉप्टेबल टू दॅट चेंज. म्हणजे तुमची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, चेंज आणि फ्लेक्झिबिलिटी हे जे पॉइंट्स आहेत तुमचे, ते रेग्युलरली चेंज होणारे आहेत. म्हणजे काही कस्टमरच्या नीड्स ज्या आहेत त्या बदलतील. कस्टमरच्या नीड्स बदलतात, त्यानुसार त्यांच्या जे काही हे आहेत रिक्वायरमेंट आहेत त्या चेंज होतात आणि त्या पद्धतीने हे स्टोअर डिझाईन कसं असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे, चेंज होणारं असलं पाहिजे, प्लस ते कस्टमरने अडॉप्ट करणारं असलं पाहिजे. ओके, आता एलिमेंट्स दिलेले आहेत तुम्हाला. एलिमेंट्स ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर स्टोअर डिझाईन. आता यामध्ये तुम्ही बघू शकता एक डायग्राम दिलेली बघा. फ्रंटेज अँड एंट्रन्स, बिल्डिंग आर्किटेक्चर, डिस्प्ले स्पेस, हेल्थ अँड सेफ्टी. स्टोअर डिझाईन मध्ये स्टोअर थीम, टार्गेट कस्टमर, मर्चंडाइज मिक्स, पार्किंग, लोकेशन, ऍक्सेस. तर ही डायग्राम जनरली कशा पद्धतीने त्यांनी ड्रॉ केली तुम्ही बघू शकता. स्टोअरचं डिझाईन आणि कशा पद्धतीचे ते त्यांनी हे बनवले पिक्चर्स. तर आता यामध्ये आपल्याला मेन जी थीम आहे त्याची की इंटेरियर स्टोअर डिझाईन. आपण घराचं सुद्धा इंटेरियर बनवलं असं जे म्हणतो, तर त्यामध्ये नक्की काय केलं जातं. तर स्टोअरच्या बाबतीत आपल्याला इथे बघायला मिळेल की एक्सटेरियर स्टोअर डिझाईन आणि इंटेरियर स्टोअर डिझाईन. द एक्सटेरियर अँड इंटेरियर ऑफ द स्टोअर कन्वे सेव्हरल मेसेजेस. म्हणजे जे काही तुम्ही स्टोअरचं डिझाईन कराल, इंटेरियर असेल किंवा एक्सटेरियर, तर त्यातून तुम्हाला बरेचसे मेसेजेस मिळतात अबाउट द स्टोअर टू द कस्टमर. बाय अप्रोप्रिएटली इंटिग्रेटिंग द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ स्टोअर डिझाईन, रिटेलर कॅन क्रिएट अन एक्सलंट इमेज ऑफ इटसेल्फ इन द टार्गेट कस्टमर्स माइंड. आता यामध्ये तुम्ही बघू शकता एक्सटेरियर मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स Most of the times it is the exterior look of the retail outlet store that draw a customer up to the store. The exterior store design is a function of the location of the store site. म्हणजे आता एक्सटेरियर स्टोअर डिझाईन मध्ये मुळात त्याची लोकेशन लक्षात घेतली जाते. कुठल्या लोकेशनला ती ते स्टोअर आहे, विच इज अन इंटिग्रेशन ऑफ व्हेरियस फॅक्टर्स लाईक द लोकेशन ऑफ द स्टोअर इटसेल्फ. Impressive building facilities like parking and ease of access, architecture of the building. Some retailers use the exterior of the store to showcase the new campaigns. म्हणजे ही एक काय आहे, नवीन मोहीम आहे. म्हणजे की मला स्टोअर टाकायचं आहे, पण ते कुठल्या प्लेसला असलं पाहिजे जे असेसिबल असेल किंवा कस्टमर तिथे येण्यासाठी उत्सुक असेल, त्याला येणं पॉसिबल असेल. तर बिल्डिंग्स लाईक द पतलोन्स स्टोअर हेल्प क्रिएट अ स्पेशल लुक फॉर द स्टोअर. म्हणजे हे जे पतलोनचे स्टोअर्स आहेत ते स्पेशल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिले बघा. डायमंड ज्वेलरी रिटेल आउटलेट लोकेटेड इन अ 5 स्टार हॉटेल कॅरीज द इमेज ऑफ द 5 स्टार हॉटेल. म्हणजे ज्वेलरीचं जे काही तुमचं शॉप आहे किंवा स्टोअर आहे ते जनरली कुठे असतं, 5 स्टार हॉटेलमध्ये. जर किंवा 5 स्टार हॉटेल कॅरीज म्हणजे काय की 5 स्टार हॉटेलच्या मध्येच त्याचा पार्ट असेल, तर त्याची इमेज 5 स्टारची बनते. म्हणजे ते ज्या लोकेशनला आहे त्यावरून त्याचं काय बनतं, इमेज बनते, बिल्ड होते इमेज. सम ऑफ द एलिमेंट्स ऑफ एक्सटेरियर स्टोअर डिझाईन आर स्टोअर मार्क्यू. आता स्टोअर मार्क्यू मध्ये काय केलं जातं की आपण एक्सटेरियर बघतोय, बाहेरचा पार्ट कसा असेल स्टोअरचा, लोकेशन हा पार्ट आपण बघितला. आता आपल्या स्टोअर मार्क्यू मध्ये काय केलं की पुढे असं थोडस छत असतं बघा त्याला स्टोअरच्या पुढे. आता ते कशा पद्धतीचं असेल, रूफ लाईक स्ट्रक्चर, बिअर्स अ साइन बोर्ड. म्हणजे त्यावर एक साइन बोर्ड असेल, त्यावरून तुम्हाला कळेल हे नक्की स्टोअर कशाचा आहे. प्रोजेक्टिंग ओव्हर द एंट्रन्स ऑफ द रिटेल स्टोअर. स्टोअर मार्क्यू अँड Store marquee is the first mark of identification of the retailer or the retail store. It helps the retailer in identifying the store and in attracting customers, and it is an integral part of the building facade. म्हणजे काय की साइन बोर्ड दिलेले असतील स्टोअर मार्क्यू मध्ये,
ज्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं की रिटेलचा स्टोअर कुठला आहे, नक्की त्यामध्ये काय तुम्हाला परचेस करायचं आहे. ओके, याची इन्फॉर्मेशन मिळेल. शॉप फ्रंट तुमचा कसा असेल ते बघू शकताय तुम्ही. त्यामध्ये स्ट्रेट फ्रंट, अँगल फ्रंट, आर्केड फ्रंट. तर यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट मेन्शन केलेली बघा. The shop front is the next factor that influences the customer. Clutter, dirty shop front can be the main reason that will deter the customer from entering the retail store. It is the first impression a potential customer has of the store is generated by the storefront. It should therefore be designed to project and consistent with the desired store image. आता स्ट्रेट फ्रंट असेल तर काय असेल, पॅरलल टू द स्ट्रीट और पेवमेंट विथ पॉसिबली स्मॉल स्पेस फॉर द एंट्रन्स. म्हणजे इथे तुमची एंट्रन्सची स्पेस कमी केली जाईल. अँगल फ्रंट असेल, इंटरेस्टिंग फ्रंट आहे तो. It is just look like a funnel and or directs consumer into the store. It also helps provide better viewing angle and reduce glare. Arcade front जो आहे, straight front configuration with several recessed windows or entrances, thus providing the shopper with several protected areas for window shopping and creating an attractive and relaxing atmosphere. हा जो फ्रंट आहे स्टोअरचा, यामध्ये त्यांनी विंडो शॉपिंग सारखी प्रोव्हिजन केलेली असेल. त्यानंतर थर्ड जो आहे तुमचा एक्सटेरियर, त्यामध्ये दिलेला आहे विंडोज. विंडोज मध्ये काय प्रोव्हिजन केली, विंडोज ऑल्सो परफॉर्म फॉलोइंग फंक्शन्स. आता विंडोज असतील तर काय केलं जातं की डिस्प्ले कसा केला जातो बघा. टू शो रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ मर्चंडाइज सोल्ड इन द स्टोअर. म्हणजे एक सॅम्पल म्हणून ठेवलेले असतात, शो केलेले असतात त्या विंडोज मध्ये काही मर्चंडाइज. टू डिस्प्ले प्रमोशनल और सीजनल आयटम्स. म्हणजे अशाच प्रोडक्ट्सचा किंवा मर्चंडाइजचा डिस्प्ले केला जातो की जे सीजनल आयटम्स आहेत. लक्षात आलंय. एंट्रन्सेस मध्ये काय दिलंय आपण फोर्थ वन बघू शकतोय. एंट्रन्सेस टू रिटेल स्टोअर शुड परमिट इझी ऍक्सेस टू कस्टमर्स. म्हणजे तुम्हाला इझिली आतमध्ये येता येईल अशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे. रिसेस फ्रंट्स आर समटाइम्स यूज्ड टू ड्रॉ पीपल ऑफ द साइडवॉक अँड टू ऑफर प्रोटेक्शन फ्रॉम द वेदर. म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे सपोज, आणि तुम्हाला पाऊस सुरू झाल्यावर सगळ्यांना एकदम आतमध्ये नाही घेतलं, शॉपमध्ये गर्दी आहे, मग अशा वेळेस तुम्हाला थोडा वेळ बाहेर उभं राहण्याची वेळ आली तर तुम्हाला वेदर पासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांचं एंट्रन्स असेल की जिथे तुम्ही थांबू शकता किंवा वेटिंग पिरियड असू शकतो तुमचा. त्यामध्ये दिला स्टोअर एक्सटेरियर शुड बी इन्व्हायटिंग फॉर कस्टमर टू ऍक्च्युअली एंटर द स्टोअर. इट इज आयडियल इफ द एंट्रन्स हॅज अ गुड लाइटिंग अँड इज सेफ फ्रॉम द कस्टमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तिथे सुद्धा लाइटिंग असेल एंट्रन्सला, प्लस तुम्हाला सेफ फील होईल. and that is it is not cluttered and has doors that are easy to open. बऱ्याचदा तुम्ही कुठल्याही शॉप मध्ये गेल्यानंतर एक तुमच्या लक्षात येणारा मेन प्रॉब्लेम काय आहे, एक तर तो डोअर असतो तो पटकन ओपन होत नाही, आणि पुश म्हणल्यावर पुश आणि पुल यामध्ये बरेच लोक कन्फ्युज होतात. आणि मग त्या केसमध्ये एकतर तुम्ही तो दरवाजा आतमध्ये लोटायचा असेल तर तुम्ही बाहेर खेचत राहिलात तर लवकर येणार नाही, किंवा तो इतका टाईट असतो की तुम्हाला सहजासहजी आतमध्ये जाता येत नाही. बरं, एकतर तुम्ही कसे बसे ट्राय करून एफर्ट्स घेऊन आतमध्ये गेला तर तो इतका जोरात लागतो, त्याचा आवाज इतका असतो की बाकीच्या लोकांचं लक्ष तुमच्याकडे जातं आणि तुम्हाला उगाचच गिल्टी फील होतं. म्हणजे काय की ते एंट्रन्स असं असलं पाहिजे, त्याचे डोअर्स असे असले पाहिजे की ते इझिली ओपन होतील. लक्षात आलंय. म्हणजे हा एंट्रन्सचा पार्ट झाला. आता इंटेरियर स्टोअर डिझाईन आपण बघतोय. स्पेस प्लॅनिंग. स्पेस प्लॅनिंग मध्ये काय दिले बघूया. इट इज अ फंडामेंटल एलिमेंट ऑफ द इंटेरियर डिझाईन प्रोसेस दॅट स्टार्ट्स विथ अन इन डेप्थ अनालिसिस ऑफ हाऊ द स्पेस इज टू बी यूज. म्हणजे स्टोअर मध्ये असणारी जी स्पेस आहे ती कशी यूज केली जाईल. द स्पेस प्लॅन विल ऑल्सो डिफाईन द सर्क्युलेशन पॅटर्न दॅट शो हाऊ पीपल विल मूव्ह थ्रू द स्पेस. म्हणजे तुमचा कस्टमर एकदा स्टोअर मध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने मूव्ह होतो किंवा त्याच्या मुवमेंट्स कशा आहेत, सर्कल मध्ये जाईल की ट्रायंगल मध्ये जाईल, कशा पद्धतीने जाईल. तर तशी स्पेस तुम्हाला काय करायचंय किंवा त्या टाईपचे फीचर्स किंवा फर्निचर तुम्हाला अवेलेबल करायचे, स्पेसचं प्लॅनिंग करावं लागेल.
ऍटमॉस्फेरिक्स अँड अस्थेटिक्स मध्ये काय आहे की अँबियन्स कसा असेल, फ्रॅग्रन्स कसा असेल, म्युझिक कसं असेल, कलर कसा असेल, लाइटिंग कसं असेल किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशन जे त्या एन्व्हायरमेंट सोबत तुमचं होणार आहे तो तुमचा एक्सपिरियन्स कसा असेल त्या गोष्टी इथे ऍटमॉस्फिअर मध्ये येतील. अस्थेटिक्स मध्ये काय येईल की ऍक्च्युअल साईज ऑफ द स्टोअर अँड द कलर्स, टेक्स्चर्स एक्सेट्रा यूज. आपण जसं म्हणतो ना कलर आणि टेक्स्चर हे सगळं मॅच झालं पाहिजे. मग त्याचा एक फील तुम्हाला येतो म्हणजे पर्टिक्युलर असा लुक असेल. आता घरामध्ये सुद्धा आपण ड्रेसिंग रूम्स किंवा तुमचा हॉल या प्रत्येकाचं एक वेगळं अस्थेटिक्स म्हणजे काय की त्याचं टेक्स्चर वेगळं बनवलं जातं आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळ्या फिलिंग्स तयार होतात. तुमची बेडरूम मध्ये जे काही तुम्ही बनवता ज्या पद्धतीने टेक्स्चर तर त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स होण्याची ती जागा असं तुम्हाला इमॅजिन केलं जातं. तर त्या पद्धतीने ते फील आणण्याचा प्रयत्न आता त्यामध्ये फ्लोरिंग, सेलिंग, अस्थेटिक्स मध्ये लाइटिंग, सायनेज यूज विदिन द स्टोअर टू क्रिएट अ पर्टिक्युलर लुक. आता त्यामध्ये आणखी काय असणार आहे अस्थेटिक्स मध्ये फिक्स्चर्स. आता फिक्स्चर्स मध्ये काय दिलं की ज्या ज्या याच्याच्या म्हणजे फिक्स्चरच्या थ्रू तुमचा मर्चंडाइज काय केला जातो डिस्प्ले केला जातो. म्हणजे कशी कपाटं आहेत त्याची. आता पिक्चर्स खूप टाईपचे बनवले जाऊ शकतात की ज्याच्यातून तुमचा मर्चंडाइज डिस्प्ले होतो. काचेचं कपाट असेल, पारदर्शकता असल्यामुळे, ट्रान्सपरन्सी असल्यामुळे तुम्हाला ते काचेतून पण डिस्प्ले त्याचा होतो. मग अशा पद्धतीचं पिक्चर आहे का? वॉल पिक्चर्स कसे बनवलेत? वूडचं आहे, ग्लासचं आहे, स्टीलचं आहे की सिंथेटिक मटेरियल त्यामध्ये यूज केलंय किंवा तुमचे टेबल्स कशा पद्धतीचे आहेत, रॅक्स कशा आहेत, स्टँड कुठले यूज केलेत. स्टँड मध्ये खूप प्रकार आहेत. तुम्हाला माहितीये मार्केटमध्ये तुम्ही फिरता. तुम्ही जेव्हा मॉलमध्ये किंवा हायपर मार्केट, सुपर मार्केट सारखी जी प्रोव्हिजन आहे त्यांच्याकडे मर्चंडाइज डिस्प्ले करण्याची तर ती वेगवेगळी आहे. तर अशा पद्धतीने त्या साईजचा, फ्लेक्झिबिलिटीचा तुम्हाला किंवा सूट झालं पाहिजे ते मर्चंडाइज त्या फिक्स्चर मध्ये याचा विचार इथे करावा लागेल. ओके. फ्लोरिंग अँड सेलिंग मध्ये काय केलं जातं की ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या मॅच झाल्या पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एक वेगळी इमेज त्या स्टोअरची बनली पाहिजे फ्लोरिंग आणि सेलिंग मध्ये. फ्लोरिंग डिपेंडिंग ऑन द इमेज दॅट विशेस टू क्रिएट अँड फॉर एक्झाम्पल ज्वेलरी शोरूम मे यूज अ कार्पेट्स. फ्लोरिंग कसं असतं कार्पेटचं असतं. व्हाईल सुपर मार्केट यूज फ्लोरिंग विच इज इझी टू मेंटेन. म्हणजे जसं तुम्हाला सहजगत्या काय करू शकता क्लिनिंग करू शकता अशा पद्धतीची प्रोव्हिजन पिक्चरची सुपर मार्केटमध्ये असेल. लाइटिंग कशी आहे तर लाइटिंग मध्ये दिला इफेक्टिव्ह लाइटिंग इज अ की इन द सेल ऑफ मर्चंडाइज अँड ऑल्सो हेल्प्स क्रिएट अ फेवरेबल फर्स्ट इम्प्रेशन ऑफ द मर्चंडाइज. आता त्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा म्हणून एक एक्झाम्पल सांगेल की पूर्वी जे काही कॅमेरे होते तर त्यामध्ये तुम्ही जसे दिसताय तसंच तुमचं पिक्चर येत होतं. आता डिजिटलायझेशन मुळे काय झालं डिजिटल कॅमेरा आला, डिजिटल तुमच्या काही इमेज दिसतात ज्यामध्ये तुम्ही आहे त्यापेक्षा खूप फेअर किंवा आणखी ग्लोज तुमच्या चेहऱ्यावर दाखवला जातो. तर हा एक इम्पॅक्ट आहे की जे मर्चंडाइज तुम्ही डिस्प्ले करणार आहात त्यावर लाइटिंग ज्यावेळेस तुम्ही सोडता तर ओरिजिनल त्याचा कलर तुमचा चेंज नाही झाला पाहिजे. तुम्हाला जो डिस्प्ले करायचा आहे तर अशा पद्धतीची लाइटिंग त्यावर असली पाहिजे. बऱ्याचदा रेड कलरचा लाईट सोडला की रेड मध्ये तुम्हाला डिस्प्ले होतो. मग तुम्ही अशा पद्धतीची प्रोव्हिजन करणार आहात का वेगवेगळ्या कलरच्या लाईट्स मध्ये डिस्प्ले करणार आहात तर हे सगळं फर्स्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळे याचाही विचार लाइटिंगचा इथे करावा लागतो. ग्राफिक्स आणि सायनेज मध्ये काय दिलंय बघूया की ग्राफिक्स अँड सायनेज इन्फॉर्म the customers about the product's price and special offers and also help customers locate products in the store. म्हणजे तुम्हाला त्याचं लोकेशन कळतं की कुठला प्रोडक्ट कुठल्या प्लेसला आहे ग्राफिक्स आणि सायनेज वर. त्याची प्राइस किती आहे, त्यासोबत कुठल्या स्पेशल ऑफर्स आहेत. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामध्ये थीम ग्राफिक्स आहे जसं की काही पर्टिक्युलर थीम तिथे यूज केल्या जातात. जसं आता थीम बेस लग्न सुद्धा होतात, वेडिंग सुद्धा होतात. त्याचं कारण काय आहे की आता लोकांच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या चेंज होत चालल्यात. त्यामुळे तुम्हाला अशी थीम ग्राफिक्स करावं लागेल. कंपेन ग्राफिक्स असेल म्हणजे करंट ऍडव्हर्टायझिंग कंपेन तुमची कशी आहे. प्रमोशनल ग्राफिक्स मध्ये प्रमोशनल कंपेन कशी असेल किंवा सायनेज मध्ये दिलंय मर्चंडाइज रिलेटेड. म्हणजे तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन द्याल सायनेजच्या थ्रू की त्याचं लोकेशन, टाइप, प्राइस, फीचर्स त्यानंतर डायरेक्शनल साइन्स असतील काही टू डायरेक्ट कस्टमर्स टुवर्ड्स द कॅश काउंटर्स, गिफ्ट रॅपिंग एरियाज, कस्टमर सर्व्हिस एरियाज म्हणजे कुठली डायरेक्शन. आता सायनेजच्या थ्रू तुम्ही एरोज देता की नाही इकडे वॉशरूमला जाण्याचा पाथ आहे किंवा
लिफ्ट कुठे आहे, स्टेअर केसेस कुठे आहेत, त्यानुसार ट्रायल रूम्स कुठे आहेत, त्यासाठी तुम्ही साइन सिम्बॉल यूज करता की नाही, ते सायनेज असतात. डायरेक्शनल सायनेज असतील, इन्स्ट्रक्शनल सायनेज काही असतील. त्यानंतर कर्टसी साइन्स मध्ये काय केलं जातं, थँक्यू, व्हिजिट अगेन अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी त्या सायनेजच्या थ्रू दिलेला असेल. स्टोअर डिरेक्टरी असेल, ज्यामध्ये तुम्हाला कस्टमरला लोकेशन कळेल प्रत्येक एका सेक्शनचं. स्टोअर मध्ये किती सेक्शन्स आहेत, किती डिपार्टमेंट्स आहेत, त्याचं लोकेशन फाइंड आउट करणं इझी होईल या स्टोअर डिरेक्टरीमुळे. लक्षात आलं? इथपर्यंत कळलं? आता यामध्ये सर्क्युलेशन प्लॅन असा एक प्रकार दिलेला आहे आणि त्यानंतर आपण लेआउट्स बघणार आहोत. ओके, रिटेलर्स वॉन्ट इच कस्टमर एंटरिंग हिज स्टोअर टू सर्क्युलेट थ्रू द एंटायर स्टोअर. म्हणजे तुमचं स्टोअरचं डिझायनिंग असं असलं पाहिजे की त्यामुळे पूर्ण तुमच्या स्टोअर मध्ये तो कस्टमर फिरला पाहिजे कम्फर्टेबली. And more retailers adopt the policy of strategically placing the most demanded products and impulse products. आता सर्क्युलेशन प्लॅन मध्ये जेव्हा तुमचा कस्टमर मूव्ह होणार आहे एका जागेवरून पूर्ण तुमच्या स्टोअर मध्ये, तेव्हा इम्पल्स परचेसिंग होण्यासाठी मग इम्पल्स प्रोडक्ट्स कुठे तुम्ही डिस्प्ले करणार आहात. जसं तुम्ही कॅश काउंटरला गेलात, तिथे तुम्हाला वेटिंग पिरियड असतो, लाईन असेल, तर तिथे तुम्हाला रेझर सारखे काही प्रोडक्ट्स किंवा जे छोट्या छोट्या स्मॉल पॅक मधले प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला तिथे दाखवले, डिस्प्ले केले जातात. त्यामुळे तुमचं इम्पल्स परचेसिंग होतं. पूर्ण शॉपिंग मध्ये ते विसरलं असेल तर ते छोटे छोटे आयटम्स आपण अशा पद्धतीने परचेस करतो. यामध्ये आता लेआउट्स दिलेले आहेत बघा. स्टोअर लेआउट. लेआउट also help retailers understand how much revenue per square foot they are making. म्हणजे तुम्हाला रेव्हेन्यू किती मिळणार आहे. लेआउट बनवताना using this information they can properly assess the strengths and weaknesses in their merchandising mix, and ideal layout strikes the balance between the merchandise to be displayed and productivity. The layout of the store will vary across retailers. In some cases, the high demand merchandise may be placed at the rear end of the store so that the customers will move through the store and the merchandise before they reach required merchandise. मग आता इथे लेआउट जे काही बनवले जातात त्यामध्ये टाइप्स दिलेले आहेत, टाइप्स ऑफ लेआउट. त्यामध्ये फ्लोअरची स्पेस कशी आहे किंवा स्टोअर मध्ये स्पेस किती अवेलेबल केलेली, इंटेरियर कसं केलेलं आहे. त्यामध्ये आणखी गोष्ट मेन्शन केली, लेआउट ऑल्सो हेल्प्स रिटेलर्स अंडरस्टँड हाऊ मच रेव्हेन्यू पर स्क्वेअर फूट दे आर मेकिंग अँड द लेआउट ऑफ द स्टोअर विल व्हॅरी अक्रॉस रिटेलर्स. प्रत्येकाचं लेआउट वेगळं असू शकतं. तुम्हाला कशी प्रोव्हिजन करायची मग ह्या टाइप्स वरून तुम्ही डिसाइड करू शकता. ग्रिड लेआउट, रेस ट्रॅक लेआउट, फ्री फॉर्म लेआउट. तुम्हाला तो विथ डायग्राम बघायला मिळेल. आता ग्रिड लेआउटची डायग्राम बघा इथे. कशा पद्धतीचं फिक्स्चर आहे, म्हणजे अरेंजमेंट कशी केली जाते. यामध्ये मर्चेंडाईज ठेवले जातात. आता हे रॅक्स आहेत, मग ते कशा पद्धतीने बनवलेले आहेत, हे शेल्फ्स बनवलेले आहेत. पॅरलल एस्लेज विथ मर्चेंडाईज ऑन शेल्फ्स ऑन बोथ साइड्स ऑफ द एस्ले. म्हणजे दोन्ही साइडला एस्लेज बनवलेले आहेत. तिथून एंटर झाला कस्टमर तर कशा पद्धतीने तो मूव्ह होईल. कॉल कॅश रजिस्टर्स आर लोकेटेड ऍट द एंट्रन्स. म्हणजे एंट्रन्सलाच कॅश रजिस्टर आहे. अँड एक्झिस्ट ऑफ द स्टोअर, म्हणजे एक्झिस्ट आणि एंट्रन्स. इथे एक्झिस्ट दिसतोय, थोडासा पुसट दिसते ही डायग्राम. इट इज वेल सुटेड फॉर द कस्टमर हु वॉन्ट टू इझिली लोकेट प्रोडक्ट्स. आता कस्टमर इथून जरी एंटर झाला किंवा इथून तो एंटर होत असेल, कधी गर्दीच्या वेळी काही लोक जे काही तुमचं एक्झिट आहे स्टोअरचं, तिथे जरी कॅश रजिस्टर असेल तर तिथे तुम्ही काय करू शकता, बिल पे करू शकता. इट इज वेल सुटेड फॉर कस्टमर हु वॉन्ट टू इझिली लोकेट प्रोडक्ट्स. ज्यांना फार शोधायला आवडत नाही असे कस्टमर्स, जेव्हा या ग्रिड लेआउट मध्ये अशा पद्धतीची स्टोअर डिझाईन असेल तर ते इझिली काय करू शकतात, त्यांचे प्रोडक्ट्स फाइंड आउट करू शकतात. दे वॉन्ट टू बाय अँड दे मेक देअर परचेसेस ऍज क्विकली ऍज पॉसिबल. इथे फार तुम्हाला शोधाशोध होणार नाही. इथे सरळ सरळ पिक्चर्स टेक्स्चर बनवलंय, पॅरलल एस्ले टाईप असं लेआउट मध्ये प्रोव्हिजन आहे, पिक्चर्स आहे. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तुमचा, त्याचे ऍडव्हान्टेजेस दिले. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कारण की वेस्ट म्हणजे लेस वेस्टेड स्पेस. इथं स्पेस फार वेस्ट घालवलेली नाही. तुमचं अगदी छोटस शॉप असेल तरी सुद्धा प्रॉपर त्याचा युटिलाइज केला जाऊ शकतो जागेचा. त्यामध्ये
डिझाईन टू बी जस्ट वाईड इनफ टू अकोमोडेट शॉपर्स अँड देअर कार्ड्स. म्हणजे डिझाईन अकोमोडेट केली जाईल अशा पद्धतीने ती बनवलेली असते. मोर व्हिजिबल मर्चंडाईज म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरच पूर्ण स्टोअरचे हे असतात. तुम्ही मागे वळून बघितलं तर तुम्हाला मागचं पिक्चर दिसतं, पुढचं पिक्चर पॅरललेसली असल्या कारणाने फार असं किचकटपणा त्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी नसते. लक्षात आलं? त्यामुळे व्हिजिबल असतात मर्चंडाईज. हे एक बेनिफिट आहे ग्रिड लेआउटचं. लो कॉस्ट ऑफ पिक्चर्स, कॉस्ट कमी लागते, सिंपल स्ट्रक्चर आहे, पॉसिबिलिटी ऑफ सेल्फ सर्व्हिस, तुम्हाला दुसऱ्यांची हेल्पची गरज पडत नाही या ग्रिड लेआउट मध्ये. तुम्ही सेल्फ सर्व्हिस पण घेऊ शकता. ईज ऑफ क्लिनिंग, क्लिनिंग साठी सुद्धा हा एरिया सोपा आहे किंवा हे लेआउट इझी असणार आहे. लिमिटेशन्स मध्ये दिल्या प्लेन अँड अनइंटरेस्टिंग. फार असं काही तिथे वेगळं दिसत नाही. घरामध्ये जसं आपण भांड्यांची अरेंजमेंट करतो तसंच आहे. मागे आणि पुढे अशा पद्धतीचं पॅरललेसली आहे. त्यामुळे फार इंटरेस्टिंग असा तुमचा शॉपिंग एक्सपिरियन्स असणार नाही. नो इम्पल्स अनप्लॅन परचेसेस. इथे तुम्हाला लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत तेच तुम्ही उचलणार आहात. इम्पल्स परचेसिंग हा पार्ट इथे अवॉइड केला जाईल. म्हणजे हा लिमिटेशन आहे ग्रिड लेआउटचा. रेस्ट ट्रॅक लेआउट मध्ये काय दिले बघू शकताय. त्याची डायग्राम दिलेली आहे का या बुक मध्ये बघू आपण. It is called a loop layout. As the name suggests, the display is in the form of racetrack or loop with a major sleigh running through the store, and cash register station are typically located in each department bordering the racetrack. The racetrack layout facilitates the goal of getting customers to see the merchandise available. म्हणजे तुम्हाला आता मी बघूया आपण डायग्राम दाखवली तर डायग्राम वरून आयडिया येईल. हे बघा, हे रेसट्रॅक लेआउट आहे. कशा पद्धतीचं आहे, लुक लाईक लेआउट आहे. म्हणजेच काय, इथे जो डिस्प्ले केला जातो तर मेजर असले, आता हे साइडला पण डिपार्टमेंट दिलेले आहेत. चेकआउट, ज्वेलरी, चेकआउट, म्हणजे दोन एंट्रन्स आणि एक्झिट हे दोन ठिकाणी दिलेले आहेत. जे कुठूनही तुम्ही एंटर झालात तरी कुठूनही ह्या दोन्ही पैकी कुठूनही एक्झिट पण होऊ शकता. इथून पण एंटर होऊ शकता, इथून पण एंटर, इथे पण एक्झिट आहे किंवा इथे पण आहे. आणि आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे की इट इज द डिस्प्ले इज इन द फॉर्म ऑफ रेस ट्रॅक और लूप. ओके. डिपार्टमेंट्स आहेत हे बॉर्डरिंग डिपार्टमेंट्स. मध्ये पण त्यांची प्रोव्हिजन आहे डिपार्टमेंटची, म्हणजे जिथे मर्चंडाईज काय केला जातो, तुम्हाला डिस्प्ले केला जातो. आपण जरासं त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. To lead customers along the racetrack is wider than other racelay and defined by changing flooring surface or color. म्हणजे तुम्ही एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये गेलात तर फ्लोअरचा कलर चेंज झालेला असेल, त्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की डिपार्टमेंट बदललेला आहे. फॉर इन्स्टन्स द एस्ले फ्लोरिंग इन द स्टोर इज मार्बल लाईक टाइल, whereas the department floors vary in material, texture and color depending on the desired ambience. तुम्हाला कशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं त्या डिपार्टमेंट मध्ये, कुठला प्रोडक्ट तिथून तुम्ही सेल करणार आहात त्या पद्धतीची प्रोव्हिजन किंवा त्या पद्धतीच्या टाइल्स, त्या पद्धतीचं टेक्स्चर, मटेरियल किंवा कलर्स त्या त्या डिपार्टमेंटला इथे रेसट्रॅक लेआउट मध्ये यूज केले जातात. लक्षात आलं? त्याचे ऍडव्हान्टेजेस काय? लो पिक्चर्स इन द प्लेस सो मर्चंडाइज इज व्ह्यूएबल बियॉन्ड द रेसट्रॅक. आता लो पिक्चर्स असल्या कारणाने तुमच्या सगळंच इन फ्रंट ऑफ युअर आईज असणार नाहीये. काही गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतील. मल्टिपल एंट्रन्सेस आहेत. पॉप्युलर डिपार्टमेंट्स इन बॅक ऑफ द स्टोअर, म्हणजे बॅकला आहे जे पॉप्युलर डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला जरी काही गोष्टी घ्यायच्या नसतील, सुरुवातीला ज्या डिस्प्ले होतात तर त्या तुम्ही पाहत जाणार आहात. द रेसट्रॅक लेआउट इज मेनली सुटेड फॉर कस्टमर हु प्रेफर हेडॉनिक बेनिफिट्स. म्हणजे तुम्हाला कधी कधी काय म्हणतो आपण, फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा, फिलिंग घ्यायचं असतील तर त्यासाठी तुम्हाला हे रेसट्रॅक लेआउट खूप बेटर आहे. एंटरटेनिंग आहे, एन्जॉयबल शॉपिंग एक्सपिरियन्स असेल, कस्टमर स्पेंड मोर टाइम इन द स्टोअर. म्हणजे तुम्हाला एखादाच पॉप्युलर एखादा प्रोडक्ट त्या स्टोअर मधून घ्यायचा तर तो लास्टला बॅकला असल्यामुळे सुरुवातीला तुमचा सगळा एक्सपिरियन्स कसा असेल, एन्जॉयबल असेल. तुम्ही जस्ट एन्जॉय कराल, बाकीचे प्रोडक्ट्स तुमचं ज्याला विंडो शॉपिंग म्हणतो त्या पद्धतीचं होईल. लिमिटेशन्स काय दिले? इट डज नॉट कॅटर टू कस्टमर्स हु आर शॉर्ट ऑन टाइम. म्हणजे ज्यांच्याकडे फार वेळ कमी आहे, जी लोक आता सपोज तुम्ही वर्किंग वुमन्स आहेत तर त्या फार वेळ देऊ शकत नाही शॉपिंगला, तर अशा लोकांसाठी हे रेसट्रॅक लेआउटचं जे काही स्टोअर आहे
ते अजिबात उपयोगाचं नाही. लक्षात आलंय? फ्री फॉर्म लेआउट जे आहे यामध्ये बघू शकताय तुम्ही, त्याचं इथे डायग्राम आय थिंक दिलेलं नाही. फ्री फॉर्मचं मिनिंग काय की असं पर्टिक्युलर कुठलं स्ट्रक्चर असणार नाही त्याचं. फ्री फॉर्म मर्चेंडाइज इज अरेंज इन अन असिमेट्रिकल मॅनर. म्हणजे तिथे काही असे लिमिट्स नाहीयेत की अशा पिक्चर म्हणजे सुटेबल असं पिक्चर असलं पाहिजे मर्चेंडाइजचं, असं नाही. अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. इट अलाउज फॉर फ्री मूवमेंट अँड इज ऑफन यूज्ड इन डिपार्टमेंट स्टोअर टू एन्करेज पीपल टू ब्राउज अँड शॉप. Here the pictures and merchandise are grouped into free flowing pattern on the sales floor. म्हणजे ते फ्रीली काय केलेले असतात, डिस्प्ले केलेला असतो. मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ द रिटेल स्पेस अवेलेबल. म्हणजे तुमचा जो काही रिटेलिंगची स्पेस आहे ती मॅक्झिमम युटिलाइज केली जाते या फ्री फॉर्म लेआउट मध्ये. आता त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. अलाउन्स फॉर ब्राउझिंग अँड वंडरिंग फ्रीली. म्हणजे इथे फ्रीली मूव्ह करू शकतो तुमचा कस्टमर. इन्क्रीज इम्पल्स परचेसेस. कुठेही केव्हाही कशाही पद्धतीने तुम्ही काय करू शकता की प्रोडक्ट्स पाहू शकता. म्हणजे इम्पल्स परचेसिंग होतं. व्हिज्युअल अपील असेल, सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतील आणि फ्लेक्झिबल असं स्ट्रक्चर असेल. हे लिमिटेशन्स काय, reduces the amount of merchandise that can be displayed. म्हणजे कमी मर्चेंडाइज इथे डिस्प्ले केले जाऊ शकतात कारण स्पेस प्रॉपरली यूज केली जात नाही, असिमेट्रिकल मॅनरने यूज केली जाते. मे क्रिएट अ कन्फ्युजन. बऱ्याच वेळेस कन्फ्युज होण्याचे चान्सेस आहेत. कारण जसं तुम्ही रेस्ट्रॅक्टला बघितलं की डिपार्टमेंट बदललं की मार्बल किंवा टाइल्स बदलतात, कलर कॉम्बिनेशन बदलतं. जसं एम्बियन्स तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. इथे फ्री फ्लो असल्या कारणाने कन्फ्युज असं स्ट्रक्चर आहे हे. वेस्ट ऑफ फ्लोअर स्पेस, एक्सपेन्सिव्ह आहे, डिफिकल्टी ऑफ क्लिनिंग. क्लिनिंग साठी सुद्धा हे डिफिकल्ट असणार आहे. त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे स्टोअर लेआउटचे. प्रेडिक्ट कस्टमर शॉपिंग बिहेवियर. काही गोष्टी ऍडिशनल आहेत या बुक मध्ये तरी सुद्धा आपण घेतोय. सिग्निफिकन्स म्हणजे त्याचे इम्पॉर्टन्स. प्रिडिक्ट कंझ्युमर शॉपिंग बिहेवियर म्हणजे काय की तुम्हाला इथे कस्टमरची काही लाईक्स कुठल्या आहेत, त्यांना काय आवडतं शॉपिंग करण्यासाठी, कशा पद्धतीची प्लेस अपेक्षित आहे, पिक्चर्स कसे आवडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला प्रिडिक्शन करता येतं त्यानुसार शॉपिंग बिहेवियरचं. म्हणजे शॉपिंग बिहेवियर मला चेक करायचे कुठला कस्टमर कम्फर्ट फील करतो. तर इथे एक्झाम्पल दिले. सम फूड रिटेलर फूड नेसेसिटीज सच एज एग्स अँड मिल्क इन द बॅक ऑफ द स्टोर सो द कस्टमर हॅज टू नेव्हिगेट थ्रू अदर मर्चेंडाइज टू गेट टू देम. म्हणजे काही लोकांना जे काही बेसिक नीड्स आहेत त्यांचे मिल्क आणि एग्स ही रेग्युलर लागणारे मर्चेंडाइज आहेत, प्रोडक्ट्स आहेत, फूड प्रोडक्ट्स आहेत. तर मग ते जर खूप बॅकला असतील स्टोअरच्या तर मग तुम्हाला इथे प्रिडिक्शन करू शकता तुम्ही की त्यामुळे कस्टमर दुसऱ्या स्टोअर मध्ये जाण्यासाठी प्रेफरन्स देतो. तर मग तुम्हाला कळलं की मग ते बॅकला ठेवणं तुम्ही अवॉइड करता. स्टोअर लेआउट वरून तुम्हाला प्रिडिक्शन करता येतं, बरोबर ना. मॅक्झिमाइज स्क्वेअर फुटेज. स्क्वेअर फुटेज म्हणजे जो एरिया आहे सेलिंगचा तो मॅक्झिमाइज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये हाय प्राइस आयटम्स माइट बी अलाउड मोर रिटेल स्पेस. म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आहेत त्यांना जास्त स्पेस दिली जाते. वेअरएज लो प्राइस आयटम्स माइट बी स्टॅक्ड ऑन अ पिक्चर टू प्लेस मोर प्रोडक्ट्स ऑन द फ्लोअर. म्हणजे बरेचसे प्रोडक्ट्स लो प्राइस आयटम्स जे आहेत तर त्यासाठी इट कॅन बी स्टॅक ऑन अ पिक्चर टू प्लेस मोर प्रोडक्ट्स ऑन द फ्लोअर. फ्लोअरवर पण काही गोष्टींचा डिस्प्ले केला जातो लो प्राइस आयटम्सचा. प्रोवोक ऍडिशनल सेल्स. ऍडिशनल सेलिंग साठी तुम्हाला स्टोअर लेआउटचा उपयोग होतो. डेटर शॉपलिफ्टर्स. प्रिव्हेंटिंग शॉपलिफ्टिंग अँड थेफ्ट इज अनदर पर्पज ऑफ स्टोअर लेआउट. म्हणजे चोऱ्या पण होतात ना दुकानामध्ये कधी कधी. हाय प्राइस आयटम्स आर समटाइम्स केप्ट इन लॉक शोकेस. म्हणजे लॉक सिस्टीम मध्ये ठेवले जातात काही जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आहेत. आता ज्वेलरी मध्येही तसा प्रकार तुम्हाला बघायला मिळू शकतो. फोस्टर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे जे काही फिलिंग आहे कस्टमरचं at ease and comfortable when shopping so that they transfer the same sentiments to the items they are purchasing. And the store layout design can determine what emotions are evoked in shopping experience. म्हणजे इमोशन्स मेजर केल्या जाऊ शकतात. तुम्हाला यावरून कळू शकतं की कंजेस्टेड वाटतं का किंवा कशा पद्धतीचं शॉपिंग एक्सपिरियन्स बेस्ट आहे का किंवा टेन्शन क्रिएट होतं का, रश आहे का खूप या शॉप मध्ये. हे सगळं ऍटिट्यूड इथे चेक करता येतं. सायनेज आणि ग्राफिक्स हा पुढचा पार्ट दिलेला आहे बघा.
आता यामध्ये सायनेज आणि ग्राफिक्स जे यूज केले जातात, तर ते कशासाठी केले जातात? इट हेल्प्स कस्टमर लोकेट स्पेसिफिक प्रॉडक्ट्स. तुम्हाला जो स्पेसिफिक प्रॉडक्ट परचेस करायचा आहे, तो कुठल्या डिपार्टमेंटला आहे, कुठे त्याचं लोकेशन आहे, त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन काय केली जाते, तुम्हाला प्रोव्हाईड केली जाते या सायनेज किंवा ग्राफिक्सच्या थ्रू. Graphics such as photo panels can reinforce a store image. Signage is used to identify the location of merchandise categories within the store and the types of product offered in the category. म्हणजे किती टाईपचे प्रोडक्ट ऑफर केले जातात एका कॅटेगरीमध्ये, तर हे पण तुम्हाला मेन्शन केलं जातं सायनेजच्या थ्रू. सायन्स आर युजली हंग फ्रॉम द सेलिंग to enhance their visibility, and it also facilitates communication with the customer speaking different language. म्हणजे सायन्स जे आहेत किंवा ते टांगलेले असतात बघा सिलिंगला, म्हणजे काय वरती अशा नेम प्लेट्स दिलेल्या असतात जे विजिबल असतात. त्यामुळे तुमचं इनडायरेक्टली कम्युनिकेशन होतं. कुठल्या डिपार्टमेंटला जायचं तर त्यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेली असते, ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड केली जाते. फायनली रिटेलर्स मे यूज इमेजेस सच एज पिक्चर्स ऑफ पीपल अँड प्लेसेस. काही इमेजचा पण वापर केला जातो. तुम्ही मार्केटिंगचे स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की कशा पद्धतीचं ग्राफिक किंवा सायनेज केलं जातं. टू क्रिएट मूड्स दॅट एनकरेज कस्टमर टू बाय प्रोडक्ट्स. आता मूड कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. मार्केटिंग मध्ये सगळ्यात बेस्ट हे स्किल आहे की जर तुम्ही मार्केटिंग मध्ये आहात किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह आहात, तर तुम्ही कसं ट्रेनिंग देणार आहात, कस्टमर तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं, तर तुमचं स्किल कसं डेव्हलप, कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे. जर आता तुम्ही इथे सायनेज किंवा ग्राफिक्सचा विचार करताय, तर त्यामध्ये जे पिक्चर्स दाखवले जातात, पीपल्स दाखवले जातात, प्लेस दाखवले जातात, तर किंवा इमेज दाखवले जातात की ज्यामुळे तुमचा मूड तयार होतो कस्टमरचा बाईंगसाठी. ओके, त्याचं सिग्निफिकन्स काय आहेत या सायनेज आणि ग्राफिक्सचे, म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहेत? इज इन लोकेटिंग स्टोअर, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची जागा कळते किंवा लोकेशन कळतं त्या सायनेज आणि ग्राफिक्समुळे. तुम्हाला 2 किलोमीटर अगोदरच सांगितलं जातं की पुढे कोंबडी वडे मिळतील. झालं ना, तुमच्या डोक्यात सुरू होतं लगेच की या रोडला. आता जसं फॉर एक्झाम्पल साइन ऑफ मॅकडोनल्ड कॅन बी इझिली लोकेटेड ऑन बिझी हायवे. हायवेला मॅकडोनल्डचे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल होतात. हे सायनेज आणि ग्राफिक्सचे इम्पॉर्टन्स आहे. गिव्ह नेसेसरी इन्फॉर्मेशन. तुम्हाला बरेचशी जी काय आता व्हिज्युअल डिस्प्ले मध्ये काय काय केलं जातं की इझिली लोकेट द मर्चंडाईज, म्हणजे तुम्हाला भरपूर माहिती मिळते प्रोडक्ट रिलेटेड, ऑफर्स रिलेटेड या सायनेजच्या थ्रू. लोकेट स्पेसिफिक प्रोडक्ट्स, एनहान्स स्टोअर इमेज, तुमच्या स्टोअरची इमेज बनते त्यामुळे. अट्रॅक्ट कस्टमर्स, हे इम्पॉर्टन्स आहे. क्रिएट अ फर्स्ट इम्प्रेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इन्फ्लुएन्स कस्टमर्स बाईंग डिसिजन. आणि काही टाइप्स दिलेले आहेत सायन्सचे. कॅटेगरी सायनेज, म्हणजे यामध्ये काय केलं जातं, दिस पर्पज इज टू आयडेंटिफाय टाइप्स ऑफ प्रोडक्ट ऑफर्ड. दे आर युजली लोकेटेड नियर द गुड्स टू विच दे रेफर. म्हणजे तुम्ही जे गुड्स घेणार आहात त्यासोबत तुम्हाला काय करायचं की कुठल्या कुठल्या टाईपचे ऑफर केलेले आहेत, कुठले कॅटेगरीचे प्रोडक्ट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, ते सायन्सच्या थ्रू दाखवलं जातं. प्रमोशनल सायनेज मध्ये काय केलं जातं बघा, दिस सायनेज डिस्क्राइब स्पेशल ऑफर्स may be displayed in windows to attract the customer to enter the store. Point of sale signage मध्ये काय केलं जातं, they are placed near the merchandise they refer to, and so that customers know its price and other detail information. Price related point of sale signage मध्ये काय केलं जातं, त्याच्या प्राइस असे छोटे छोटे हे बनवलेले असतात बघा, आणि त्या मर्चंडाईजच्या लावलेले असतात स्टिकर की ज्यामध्ये प्राइस डिस्प्ले होते. अशा पद्धतीचे पॉइंट ऑफ सेल सायनेज असतात. डिजिटल सायनेज मध्ये सुद्धा काय केलं जातं, traditional print signage is typically developed and produced at corporate headquarters, distributed to stores and installed by store employees or contractors. Many retailers are beginning to replace traditional signage with digital signage system. Digital signage system सुद्धा आलेली, असं ब्लिंक होतात काही गोष्टी, प्राइस जर आहे, प्राइस किंवा ऑफर्स ज्या आहेत त्या ब्लिंक केल्या जातात, म्हणजे डिजिटल मीडिया इथे वापरला जातो सायनेज मध्ये. डिजिटल सायनेज जे आहे, इट प्रोव्हाइड्स नंबर ऑफ बेनिफिट्स. आता कुठले बेनिफिट्स प्रोव्हाइड करतं, इफेक्ट येतो, त्यामुळे तुमच्या माइंडवर त्याचा इम्पॅक्ट लवकर होतो. डिजिटल मीडियाचा डिस्प्लेसाठी जर वापर केला म्हणजे इफेक्टिव्ह आहे. एनहान्स स्टोअर एन्व्हायरमेंट, त्यामुळे एक स्टोअरचं एन्व्हायरमेंट क्रिएट होतं, किंवा ते क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय मिळतं,
एनर्जी मिळते किंवा ज्या पद्धतीने वाढवणं, आता एनहान्स करणं म्हणजे एक प्रकारची ती अपॉर्च्युनिटी आहे की कुठल्या ऑफर्स तुम्ही देताय, तर स्टोअरचं एन्व्हायरमेंट त्यामुळे तयार होतं, जनरेट होतं. एज्युकेट कस्टमर्स, कस्टमरला एज्युकेशन मिळतं म्हणजे काय की काही फीचर्स हायलाइट केले जातात. त्यामुळे तुम्हाला तिथे बेनिफिट्स काय मिळणार आहेत, तुम्हाला कुठला डिसिजन घेतला पाहिजे, पर्चेसिंग केलं पाहिजे का, ह्याबद्दलचं नॉलेज मिळतं. डिजिटल सायनेज कॅन टेक ऑन द रोल ऑफ सायलेंट सेल्स पर्सन. म्हणजे एक प्रकारे हे डिजिटल सायनेज काय करतं, सेल्स पर्सनचा रोल करतं आणि तुम्हाला एन्करेज केलं जातं पर्चेसिंगसाठी ऍज अ कस्टमर म्हणून. डेलिव्हर क्रिटिकल इन्फॉर्मेशन मोर इफिशियंटली. म्हणजे ज्या गोष्टी खूप क्रिटिकल आहेत, तर ते मेसेजेस अगदी सहजी तुम्हाला कस्टमरला प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे लोकेशन वगैरे सगळं सांगितलं जातं. टाइम सेव्ह होतो. फॉर एक्झाम्पल वेदर could lead to automatic adjustment to digital in-store signage such as automatically advertising cold drinks like Coca-Cola when the temperature rises above 80 degrees. म्हणजे टेम्परेचर नुसार पण काही गोष्टी ऍडजस्टेबल असतात त्याला, की तुम्हाला कोका कोलाची ऍडव्हर्टाईज कधी दिसते, तर तुमचं जेव्हा टेम्परेचर 80च्या अबाव जाईल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा डिस्प्ले होतो. म्हणजे टाइम सेव्ह होतो इथे. कस्टमाइज कंटेंट, it is delivered digitally. It can easily be tailored to a store's market and change during the week or even the day and hour. म्हणजे तुम्ही काय चेंज केलेलं आहे तुमच्या ऑफर्स मध्ये, वीकली ऑफर्स आहेत, एव्हरी डेला तुमच्या काही ऑफर्स असतील, तर हे जे काही आहे हे सगळं काय केलं जातं, कस्टमाइज केलं जातं या डिजिटल मीडियाच्या थ्रू. त्यामुळे ब्रँडची एक इमेज बनते. ओके, राईट प्लेस ऍट राईट टाइम अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. मिनिमम 7 पॉइंट्स लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे डिजिटल मीडियाचा इम्पॉर्टन्स आपण पाहिलं. तर इफेक्टिव्ह डिजिटल सायनेज कॅन बी अ कॉस्ट इफेक्टिव्ह मार्केटिंग टूल, प्रमोट प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, कम्युनिकेट इसेन्शियल इन्फॉर्मेशन, याच्या थ्रू इन्फॉर्मेशन शेअर केली जाते किंवा कम्युनिकेट केली जाते, क्रिएट पॉझिटिव्ह फर्स्ट इम्प्रेशन, क्रिएट अ गुडविल, इन्क्रीज कंपनीज विजिबिलिटी. ओके, फीचर एरियाज आहेत. आता हे आपण बघितले, विंडोज, एंट्रान्स हे पुन्हा दिलेलं आहे. फ्री स्टँडिंग डिस्प्ले, यामध्ये काय केलं जातं, मॅनिक्विन्सचा वापर केला जातो. तुम्ही ते आपल्यासारखे माणूस किंवा एखादी लेडीज किंवा एखादा जेंट्स दाखवतात. म्हणजे जे काही ज्याला आपण पुतळा म्हणतो मराठीमध्ये, त्याला कपडे वगैरे घालून त्यांनी उभे केलेले असतात. फ्री स्टँडिंग डिस्प्ले, एखादी साडीचा डिस्प्ले करायचा, एखाद्या ड्रेसचा करायचा, एखाद्या जीन्सचा करायचा, तर अशा पद्धतीने मॅनिक्युअन्सचा वापर केला जातो. एंड कॅप्स आहेत. एंड कॅप्स मध्ये काय केलं जातं, ग्रिड लेआउट मध्ये हे जनरली वापरतात. पॅरलल जे पिक्चर्स आपण पाहिले ना, ग्रिड लेआउट जे स्टोअरचं सगळ्यात पहिलं, त्यामध्ये एंड कॅप्स कशा पद्धतीने केलं जातं, ड्यू टू द हाय विजिबिलिटी ऑफ एंड कॅप सेल्स ऑफ द प्रोडक्ट इन्क्रीजेस ड्रॅमॅटिकली. म्हणजे त्याचा डिस्प्ले या ग्रिड लेआउटच्या स्ट्रक्चरने केला जातो. म्हणजे स्पेशल प्रमोशनल प्राइसेस जेव्हा तुम्हाला डिस्प्ले करायच्या आहेत तेव्हा एंड कॅप डिस्प्ले केला जातो. ओके, प्रमोशनल एरिया और एरिया. Promotional area is a space used to display merchandise that is being promoted. The product change each week and are highlighted in weekly grocery ads. म्हणजे प्रमोशनल एसले किंवा एरिया कसा अवेलेबल केला जातो, हायलाइट केलं जातं प्रोडक्टला. मग तुमचे वीकली ग्रोसरी ऍड्स कुठल्या आहेत, म्हणजे तुमच्याकडे असणारे जे मर्चंडाईज आहेत ते त्या पद्धतीने काय केले जातात, गॅपने त्याची ऍडव्हर्टाईज चालू ठेवली जाते. वॉल्स वर कशा पद्धतीने डिस्प्ले करतात, ऍज द रिटेल फ्लोर स्पेस इज ऑफन लिमिटेड. आता स्पेस लिमिटेड आहे, फ्लोर स्पेस. मेनी रिटेलर्स इन्क्रीज देअर ॲबिलिटी टू स्टोअर एक्स्ट्रा स्टॉक, डिस्प्ले मर्चंडाइज अँड क्रिएटिव्हली प्रेझेंट मेसेज बाय युटिलायझिंग वॉल स्पेस. वॉलवर ती जागा तयार केली जाते, वॉल स्पेस तयार केली जाते. काही शेल्फ्स, रॅक्स, की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करता, तुमचं मर्चंडाइज डिस्प्ले करता, फोटोग्राफ्स, ग्राफिक्स, या सगळ्या पद्धतीचा वॉल्सच्या थ्रू काय केला जातो, डिस्प्ले केला जातो. किंवा त्यामुळे कम्फर्टेबल फील करतो तुमचा कस्टमर. ड्रेसिंग रूम्स मध्ये काय केलं जातं, की त्या कशा पद्धतीच्या आहेत. आता लार्ज, क्लीन, कम्फर्टेबल ड्रेसिंग रूम्स पुट कस्टमर्स इन द मूड टू बाय मर्चंडाइज. तुम्हाला ड्रेसिंग रूम फ्रेश मिळाली,
कम्फर्टेबल मिळाली त्या स्टोअर मध्ये तर कदाचित तुमचा मूड तयार होतो. मूड तयार होण्यासाठी बऱ्याच गोष्टी, काही लोकांना सोबत चहा कॉफी मिळाली अशी पण प्रोव्हिजन आहे स्टोअर मध्ये, की जिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑफर केलं जातं काही कोल्ड ड्रिंक्स घेणार की चहा घेणार की कॉफी घेणार. मूड तयार होण्यासाठी ह्या गोष्टी खूप बेस्ट आहेत. तसं ड्रेसिंग रूमचं आहे की फोटोग्राफ्स कशा पद्धतीने लावलेले आहेत ड्रेसिंग रूम मध्ये, फ्लावर्स फ्रेश आहेत का, लाईट नॅचरल लाईट तिथे येतो का, तर अशा पद्धतीची प्रोव्हिजन जर असेल, तिथलं फर्निचर कसं आहे, लेदर फर्निचर आहे का, वॉल कव्हरिंग कसं आहे, या पद्धतीने आपण काय करतो किंवा तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे का ड्रेसिंग रूम जी आहे तिथे. तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा तुमच्या मूडवर होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या स्टोअर मधून परचेसिंग करणार आहात. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. कॅश रॅप्स आहेत, also known as point of purchase counter or checkout areas are places in the store where customer can purchase merchandise because many customers go to this area and may wait in line to make a purchase. Retailers often use these areas to display impulse items. For example, in supermarket, batteries, candies, razors, and magazines are often shared at the checkout counter. चेकआउट काउंटरच्या जवळ अशा पद्धतीचं इम्पल्स पर्चेसिंग केलं जातं. त्यामध्ये त्यांनी हे प्रोडक्ट सांगितलेत की ते डिस्प्ले केले जातात, की ज्यामुळे तुम्ही काय करता की लाईन मध्ये असाल तर तुमच्या ऑटोमॅटिक काय होतं ते पाहण्यात येतात आणि त्यामुळे तुमचा मूड तयार होतो किंवा तुम्ही पर्चेसिंग करता. आता यामध्ये व्हिज्युअल मर्चंडायझिंग हा एक पार्ट दिलेला आहे बघा. व्हिज्युअल मर्चंडायझिंग इज अ प्रेझेंटेशन ऑफ स्टोअर. व्हिज्युअल आहे काही गोष्टी म्हणजे दिसतात तुम्हाला, ऑडिओ आणि व्हिडिओ. म्हणजे इथे ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय, ऐकायलाही येतात आणि व्हिज्युअलाइज म्हणजे दिसतात. पण इथे व्हिज्युअल मर्चंडायझिंग मध्ये प्रेझेंटेशन केलं जातं स्टोअरचं. मर्चंडायझिंग वेज दॅट विल अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ पोटेन्शियल कस्टमर्स. VM dates back to the time when human beings started selling products. Each vendor or trader wanted to make his goods appear more attractive to the customer in order to enable quick purchase. आता तुम्हाला जर असं वाटतं की तुमचे प्रोडक्ट्स हे अट्रॅक्ट झाला पाहिजे ते घेण्यासाठी कस्टमर, तर मग मी व्हिज्युअल मर्चंडायझिंग कसं केलं पाहिजे, ते अट्रॅक्टिव्ह कसं बनेल याकडे माझं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आता त्यामध्ये दिलंय इवन अ फ्रूट सेलर और व्हेजिटेबल वेंडर अरेंजेस द व्हेजिटेबल्स इन अ मॅनर दॅट द बेस्ट वन रिसीव्स द मॅक्झिमम व्हिजिबिलिटी. म्हणजे तुम्ही काय करता की आता काही फळांचे विक्रेते आहेत, तुम्ही बघता की नाही अगदी गाड्यांवर विकणारे पण आहेत. मग ते कसे अरेंज करतात, आता ऍपल्स कसे लावले जातात, केळी कशा, म्हणजे त्याचं व्हिज्युअल मर्चंडायझिंग कसं केलं जातं, डिस्प्ले कसा केला जातो की ज्याच्यामुळे तुमचं लक्ष त्याकडे जाईल आणि तुम्ही तुमचं माइंड रेडी होईल. लक्षात आलंय? व्हिज्युअल मर्चंडायझिंगचे सिग्निफिकन्स बघूया आपण. सिग्निफिकन्स मध्ये दिलाय द प्रायमरी पर्पज इज टू एनेबल सेल्स ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे त्याचा सगळ्यात मेन हे काय पर्पज की सेल झाले पाहिजे प्रोडक्ट्स. टू इन्फॉर्म अँड एज्युकेट द कंझ्युमर अबाउट द प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला त्याबद्दलचे नॉलेज मिळालं पाहिजे कस्टमरला त्या प्रोडक्टचं. टू एनेबल इज ऑफ शॉपिंग फॉर द कंझ्युमर. म्हणजे शॉपिंग तुम्हाला इझिली करता यावं. म्हणजे काय की इन्फॉर्मेशन कुठली मिळाली पाहिजे, कलर, साईज, प्राइसेस, बेसिक लोकेशन ऑफ द प्रोडक्ट. क्रिएटिंग अँड एनहान्सिंग द स्टोअर्स इमेज. ओके, स्टोअरची इमेज बनवण्यासाठी व्हिज्युअल मर्चंडायझिंगचा वापर केला जातो. टूल्स यूज फॉर व्हिज्युअल मर्चंडायझिंग. मग टूल्स इथे कुठले वापरले जातात, तर कलर्स अँड टेक्स्चर्स. कलर आणि टेक्स्चर सारखं हे वापरलं जातं. जसं आपण अगोदर पाहिलं की नाही, कलर accelerates learning from 55 to 78% and color increases comprehension by 73%. आता ब्रँड रिकॉग्निशन कसं होतं, कलर इन्क्रीजेस ब्रँड रिकॉग्निशन. तुम्हाला ब्रँड ओळखता येतात कलर वरून. जे व्हिज्युअल मर्चंडायझिंग करताना कलर आणि टेक्स्चरचा वापर करायचा. कलर कॅन बी अप टू 85% ऑफ द रिझन पीपल डिसाइड टू बाय द प्रोडक्ट. कुठल्या कलर मध्ये तो प्रोडक्ट अवेलेबल आहे. जसं तुम्ही ड्रेस खरेदी करायला गेला, तुम्हाला पिंक कलर खूप आवडतो, मग तिथे जर तेवढी पिंक कलरची व्हरायटी अवेलेबल असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली ते परचेस कराल. त्या पद्धतीने व्हिज्युअल मर्चंडायझिंग करा.
मॅनिक्विन्सचा वापर करा की मॅनिक्विन्सच्या अंगावर तुम्ही एखादा ड्रेस बघितला की त्याचा टाईप लक्षात येतो. आर्म्स, लेग्स, हँड्स, फिटिंग, साईज सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात आणि मग तो मला ड्रेस घातल्यानंतर कसा दिसेल हे मी इमॅजिन करू शकतो व्हिज्युअल मर्चंडायझिंगमुळे. प्लॅनोग्रामचा वापर केला जातो. प्लॅनोग्राम मध्ये काय केलं जातं बघा. इट इज अ टूल यूज बाय द retailer that helps determine the location of merchandise within a department. म्हणजे काय की इथे तुम्हाला व्हिज्युअल मर्चंडायझिंग मध्ये हा कुठला टूल आहे की ज्यामुळे तुम्हाला लोकेशन कळते मर्चंडाईजची की कुठे आहे डिपार्टमेंट मध्ये. इट इज अ डायग्राम दॅट व्हिज्युअली कम्युनिकेट्स हाऊ जे प्लॅनोग्राम मध्ये डायग्राम बनवली जाते. Merchandise and props physically fit onto a store fixture or window to allow for proper visibility and price point options. Planogram is created after taking into account factors like product sales, movement of product within the product category, and the space required for various products. They usually list the exact number of square feet used for various products. म्हणजे किती स्पेस वापरली जाते, किती स्क्वेअर फीट एरिया तो तुम्हाला लागणार आहे ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर. सपोज मला आता हॉलसाठी एखादी गोष्ट एखादा प्रोडक्ट घ्यायचा आहे बरोबर, तर किंवा किचन मध्ये मला डायनिंग टेबल जो आहे तो घेणार आहे, तर माझी स्पेस किती आहे घराची आणि आता सध्या ज्या स्क्वेअर फीट एरिया किती कव्हर केलेला आहे आता स्टोअर मध्ये तुम्ही आहात, तर त्यावरून तुम्हाला आयडिया येते की हा जो पीस आहे हा जो प्रोडक्ट आहे माझ्या घरामध्ये सुटेबल आहे का घेण्यासाठी. म्हणजे तुम्हाला ह्या प्लॅनोग्राम वरून काय होतं की त्याची स्पेस कळते, स्क्वेअर फीट एरिया कळतो, लोकेशन कळतं आणि त्या पद्धतीने त्याचा पर्टिक्युलर एरियामध्ये डिस्प्ले केला जातो. डिस्प्ले मध्ये काय केलं जातं, हे इनिशियल अट्रॅक्शन आहे, कम्युनिकेट केली जाते ब्रँड इमेज. जसं की कॉम्पिटिटर्सच्या तुलनेत तुमचा प्रोडक्ट कसा बेटर आहे किंवा तुमच्या प्रोडक्ट मध्ये तुमच्या ब्रँड मध्ये इंटरेस्ट कसा तयार करता येईल, तर त्यासाठी हे फर्स्ट इम्प्रेशन असतं डिस्प्लेचं की ज्याच्यावरून तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक समजतात, फिगर्स समजतात, त्याची क्वालिटी समजते डिस्प्लेमुळे आणि तुम्ही परचेसिंग करू शकता. त्याच्या डिस्प्लेच्या मेथड्स दिलेल्या आहेत बघा. कलर डॉमिनन्स, दिस इज द सिम्पलेस्ट and the most direct method of presenting merchandise. In such a display, merchandise is primarily displayed by color. Within the color display, the products may be displayed by size and style. म्हणजे कलर कॉम्बिनेशन इथे वापरलं जातं डिस्प्लेसाठी. कोऑर्डिनेटेड प्रेझेंटेशन, म्हणजे आता इथे दिला मेनी टाइम्स इट इज इफेक्टिव्ह टू प्रेझेंट मर्चंडाइज इन अ कोऑर्डिनेटेड मॅनर. Presentation by coordination may be done for garments, home fashions, bed and bath linens. म्हणजे ह्याचं प्रेझेंटेशन केलं जातं कोऑर्डिनेटेड प्रेझेंटेशन. ओके, प्रोडक्ट्स दिलेत की बेड किंवा बाथ लिनन्स, इवन किचन रिक्वेसाइड्स. प्रेझेंटेशन बाय प्राइस असाही डिस्प्ले केला जातो. म्हणजे इन सच अ डिस्प्ले inexpensive bargain or sale merchandise is displayed first and the volume of the product and the saving is dominant. Errors in creating display. आता कुठल्या एरर्स येतात डिस्प्लेसाठी? टू मच ऑफ मर्चंडाइज स्टॉक इन वन प्लेस लुक्स क्लटर्ड अँड मे डिस्करेज द कस्टमर फॉर बाईंग द प्रोडक्ट. खूप सारे प्रोडक्ट्स एका प्लेसला भेटले की तुमचं कन्फ्युजन झालंच म्हणून समजा, म्हणजे तो एक एरर आहे डिस्प्लेचा. टू मेनी प्रॉप्स, म्हणजे आता it can be several props used in display. However, overpropping a display can be worse than using too few props. There should be right number and size of props used depending on the merchandise. Okay. Lack of underlying theme. जर अंडरलाईन केलेलं नसेल, आता यामध्ये रिटेल आउटलेट जे आहे कनेक्टेड टू द मेसेज दॅट द रिटेलर विशेस टू कन्वे. तुम्हाला कन्वे कुठल्या गोष्टीसाठी करायचंय कस्टमरला, तो डिस्प्ले झाला पाहिजे. त्याला अंडरलाईन म्हणजे काय की डिस्प्ले करताना तो ब्लिंक झाला पाहिजे पॉइंट, की तो मेसेज तुमच्या कस्टमरला जाईल. डर्टी फ्लोअर्स असतील किंवा पुअर लाइटिंग असेल तरी डिस्प्ले प्रॉपर होणार नाहीये तुमचा, ही एक एरर असेल. त्यामध्ये तुमचे शॉपिंग मॉल्स दिलेले आहेत. आता आपण शॉपिंग मॉलचा जो पॉइंट आहे तो पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आता आजसाठी इथपर्यंत थांबूया आणि उद्याच्या लेक्चरला हे कंटिन्यू करूया. ओके.
काही अडचण असेल, अडचणीचं काही नाही. अगदी तुम्ही जनरली मार्केटमध्ये जे ऑब्झर्व्ह करताय, तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात, डिस्प्ले होतात किंवा स्टोअरमध्ये काय प्रोव्हिजन असते, स्टोअर डिझाइन काय आहे, स्टोअरची लाइटिंग कशी असते, हे सगळं अतिशय सिंपल लँग्वेजमध्ये दिलंय. त्यामुळे आपण पुढच्या लेक्चरला आपला हा युनिट संपेल. शॉपिंग मॉल पासून आपण स्टार्ट करूया. ओके. सो थँक यू सो मच. आजच्यासाठी आपण इथे थांबतोय.